हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी प्राध्यापक विजयकुमार झांबरे. या परफेक्ट इंग्लिश ग्रामर या पुस्तकाचा लेखक. या पुस्तकामध्ये MPSC साठी दिलेलं संपूर्ण ग्रामर व व्होकॅब्युलरी अतिशय सोप्या भाषेमध्ये प्रत्येक पार्ट तुम्हाला यामध्ये दिलेला आहे. आणि माझं दुसरं बुक जे आहे हे 4000 इंग्लिश टॉपिक वाईज क्वेश्चन सेट. महाराष्ट्रामधला हा पहिला क्वेश्चन सेट होता आलेला. याच्यानंतर आणखीन दुसरे बऱ्याचशा लेखकांनी सुद्धा पुस्तकं काढलेली आहे. यामध्ये या क्वेश्चन सेटमध्ये टॉपिक वाईज आत्तापर्यंत 84 पासून सर्व आलेले क्वेश्चन जे आहेत सर्व दिलेले आहेत व प्रत्येक प्रश्नांचं मराठीमध्ये स्पष्टीकरण दिलेले आहे. म्हणजे जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर एखादं ऑप्शन तोच का बरं आहे, तो कशामुळे आहे, त्याचं कारण काय, सर्व डिटेल ॲनालिसिस त्यामध्ये आहे. तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्यांनी हे दोन्ही बुक्स फॉलो करा. मित्रांनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे प्रत्येक स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. कारण परीक्षा तुमची MPSCची असो, राज्यसेवेची असो किंवा इतर दुसऱ्या कुठल्याही परीक्षा असू द्या, MPSCला जो प्रश्न किंवा ज्या टॉपिकवरती प्रश्न नेहमी विचारला जातो तो टॉपिक म्हणजे क्लॉजेस. हा क्लॉजेस, या क्लॉजेसवरती नेहमी प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातातच. आता तुम्हाला एक वाक्य दिलं जाईल, त्या वाक्याचा क्लॉज कोणता आहे तो ओळखा म्हणून सांगितलं जाईल. किंवा 1, 2, 3, 4 वाक्य दिलेले असतील. त्या 4 वाक्यांपैकी नाउन क्लॉजचं वाक्य कुठलं आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉजचं वाक्य कोणतं आहे किंवा ॲडव्हर्ब क्लॉजचं वाक्य कोणतं आहे ओळखा असं विचारलं जाईल. आता एका वाक्याचा क्लॉज ओळखा किंवा त्या दिलेल्या वाक्यांपैकी नाउन, ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडव्हर्ब क्लॉज ओळखा असं काही जरी तुम्हाला प्रश्न विचारला तरी तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर असल्या पाहिजे. आणि मित्रांनो, एक लक्षात ठेवा, सध्या परीक्षेमध्ये प्रश्न जे विचारले जात आहेत हे तुमच्या अंडरस्टँडिंगवरती विचारले जात आहे. तुम्हाला प्रत्येक टॉपिकवरती अतिशय बारकाव्याने खूप चांगल्या प्रकारे माहिती असली पाहिजे. तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर असल्या पाहिजे. आणि ह्या जर कन्सेप्ट क्लिअर असल्या तर स्पर्धा परीक्षेमधला कुठलाही प्रश्न तुम्हाला अवघड जाणार नाही, इंग्रजीत अजिबात जाणार नाही. त्यासाठी आता मी जे काही तुम्हाला सांगेल, ज्या काही ट्रिक्स तुम्हाला मी सांगेल त्या सर्व ट्रिक्स फॉलो करायच्या. तुमच्या एकूण एक कन्सेप्ट जे आहे ते पूर्ण क्लिअर होतील. तेव्हा प्रत्येकाने पूर्ण व्हिडिओ बघायचा. म्हणजे तुम्हाला क्लॉजेसवर कशाही प्रकारच्या कुठल्याही टेक्निक असतील, तुम्हाला महाराष्ट्रातला एकही लेखक किंवा एकही शिक्षक तुम्हाला शिकवत असताना क्लॉजेसवरती स्ट्रक्चर सांगणार नाही. मी तुम्हाला आता प्रत्येक क्लॉजेसचे स्ट्रक्चर सांगतो आणि काही आयडियाज देतो. तुम्ही त्या आयडियाज फॉलो करा आणि त्याच्यावरून परीक्षेमध्ये तुम्ही प्रश्न काढा. उत्तरं कसे काढायचे हे देखील आपण बघूया. काही परीक्षेमधले सुद्धा मी प्रश्न घेतो. अगोदर आपण क्लॉज जो आहे, नाउन क्लॉज कसा आहे, या व्हिडिओमध्ये आपण नाउन क्लॉज जो आहे हा पूर्ण नाउन क्लॉज घेऊयात. समोर बघायचं. प्रत्येकाने तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करत तुम्ही लिहिलं तरी चालेल. वाक्यांश, क्लॉज म्हणजे काय, याला म्हटलं जातं वाक्यांश. वाक्यांश म्हणजे काय, वाक्याचा भाग किंवा वाक्याचा अंश. वाक्याचा अंश, वाक्य म्हणजे काय, ज्या वाक्यामध्ये सब्जेक्ट व प्रिडिकेट असतं, म्हणजे सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट असतो. ज्या वाक्यात सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट असतो ते असतं वाक्य. मग एखाद्या वाक्याचा भाग म्हणजे झाला वाक्यांश. मग वाक्यांश आहेत, हे वाक्यांश कशा प्रकारचे असतात. या क्लॉजचे 2 प्रकार पडतात. कोणकोणते 2 बघा. नंबर 1 याला म्हणतो आपण मेन क्लॉज आणि दुसरा जो आहे तो असतो सबऑर्डिनेट क्लॉज. मेन क्लॉज म्हणजे कोणता, याला म्हटलं जातं मेन क्लॉजला मुख्य वाक्य आणि याला म्हटलं जातं उप किंवा गौण वाक्य. हे उपवाक्य किंवा गौण वाक्य.
मेन क्लॉजमध्ये सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट असतं आणि हे वाक्य जे आहे ते अर्थपूर्ण असतं. सबऑर्डिनेटची सुरुवात ही नेहमी एखाद्या सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनने झालेली असते आणि याच्या पुढेही सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट असतो आणि हे वाक्य याच्यावर अवलंबून असतं म्हणून याला डिपेंडंट क्लॉज असंही म्हणतात. तेव्हा लक्षात ठेवा सबऑर्डिनेट क्लॉज. आता सबऑर्डिनेट क्लॉज आहे हे कशावरून ठरवणार? ज्या वाक्यामध्ये हू, वेअर, विच, हुम किंवा इफ, अनलेस, दॅट, as soon as, no sooner, hardly, scarcely, though, although, even though, unless यासारखे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन ज्या ठिकाणी येतात तिथून पुढे सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट असलेलं वाक्य म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज. अगदी सोपं लक्षात ठेवा. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन लक्षात ठेवा आणि हेही लक्षात राहू द्या सर्व MPSC वाल्यांनी, राज्यसेवेची तयारी करणारे, PSI, STI, कंबाईन स्टॅक असिस्टंट किंवा वनसेवाची तयारी करणारे प्रत्येकाने लक्षात ठेवा. सिंपल कॉम्प्लेक्स कंपाऊंडवर तुम्हाला वाक्य विचारले जातात. सिंपल कंपाऊंड कॉम्प्लेक्स कसं ओळखायचं? ज्या वाक्यात सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन असतो ते वाक्य 100% कॉम्प्लेक्स असतं. म्हणजे कॉम्प्लेक्स कसं ओळखायचं? सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन दिसलं की ते वाक्य कॉम्प्लेक्सच असतं. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन असलं की ते वाक्य सबऑर्डिनेट क्लॉज असतो. सबऑर्डिनेट क्लॉजचे सगळे वाक्य कॉम्प्लेक्सचे असतात. मग आता बघा, हा सबऑर्डिनेट क्लॉज वाक्यामध्ये काय काम करतो यावरून क्लॉजचा प्रकार ठरतो. आता जे आपण प्रकार पाहतो, नाउन क्लॉज आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे आणि ॲडव्हर्ब क्लॉज आहे. मग नाउन क्लॉज काय, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडव्हर्ब क्लॉज काय, कशाला म्हटलं जातं? थोडक्यात या ठिकाणी हा जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे, हा सबऑर्डिनेट क्लॉज जर वाक्यामध्ये नाउनचं काम करत असेल तर तो नाउन क्लॉज असतो. सबऑर्डिनेट क्लॉज वाक्यामध्ये ॲडजेक्टिव्हचं काम करत असेल तर तो ॲडजेक्टिव्ह क्लॉज असतो आणि सबऑर्डिनेट क्लॉज वाक्यामध्ये ॲडव्हर्बचं काम करत असेल तर तो ॲडव्हर्ब क्लॉज असतो. मग आता लक्षात घेऊया आपण, सबऑर्डिनेट क्लॉज वाक्यात नाउनचं, ॲडजेक्टिव्हचं किंवा ॲडव्हर्बचं काम करतो म्हणजे आता तो नेमकं कशा प्रकारे काम करतो. यातला पहिला प्रकार जो आहे नाउन क्लॉज, आपण हा नाउन क्लॉज बघूया. नाउन क्लॉज कशा प्रकारे येतो, ज्या मी आता ट्रिक सांगेल, ज्या प्रकारचं तुम्हाला एखादं वाक्य ओळखण्यासाठी ज्या मी त्यात आयडियाज सांगेल, त्या प्रत्येक ट्रिक, त्या प्रत्येक आयडियाज आता कशा प्रकारच्या आहेत आपण त्या बघूया. याच्यावर वाक्य कसं शोधायचं बघा. हा नाउन क्लॉज. काय नाउन क्लॉज? कारण नाउन क्लॉज म्हणजे हा एक सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि लक्षात ठेवायचं, जो सबऑर्डिनेट क्लॉज वाक्यामध्ये नाउनचं काम करतो, हा नाउनचे काम करतो. म्हणजे हा एक सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि हा नाउनचे काम करतो. मग नाउन काय काम करतो वाक्यात? जे वाक्यामध्ये नाउन काम करतं तेच नाउन क्लॉज करतं. मग कुठल्याही वाक्यामधलं नाउन घ्या. नाउन म्हणजे काय? मग याच्यामध्ये कॉमन नाउन असतील, करेक्टिव्ह असतील किंवा मटेरियल नाउन असतील, कुठलेही प्रकार घ्या किंवा प्रॉपर नाउन असतील. कुठल्याही वाक्यामध्ये नाउन काय काम करतं? नाउन हे वाक्यामध्ये सब्जेक्टचं काम करतं, नाउन हे वाक्यामध्ये ऑब्जेक्टचं काम करतं किंवा नाउन हे वाक्यामध्ये कॉम्प्लिमेंटचं काम करतं. सब्जेक्ट, ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट. मग लक्षात ठेवायचं, ही वाक्याची आपल्या रचना आहे. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट्स, हा पहिला पॉईंट, हा दुसरा पॉईंट, हा तिसरा पॉईंट. वाक्यामध्ये नाउन हा सब्जेक्टचं, ऑब्जेक्टचं किंवा कॉम्प्लिमेंटचं काम करतो. त्या शब्दाला आपण नाउन म्हणतो. मग आता बघा, जेव्हा एखाद्या क्रियेच्या अगोदर सब्जेक्ट असतो म्हणजेच सबऑर्डिनेट क्लॉज येतो तेव्हा तो काय झाला? नाउन क्लॉज. किंवा वाक्यातील क्रियेच्या नंतर सबऑर्डिनेट क्लॉज झाला तो झाला नाउन क्लॉज. अगदी बिंदास लिहून टाकायचा. 101% तुमचं वाक्य कधीच चुकणार नाही. कसं बघा, आता
यावरून नाउनचे प्रकार कसे पडतात. नंबर 1 पहिला प्रकार, हा नाउन क्लॉज जो आहे, हा नाउन क्लॉजचा हे सब्जेक्ट ऑफ वर्ब. दुसरा प्रकार हा ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. तिसरा प्रकार ऑब्जेक्ट ऑफ इन्फिनेटिव्ह. चौथा प्रकार ऑब्जेक्ट ऑफ प्रीपोजिशन. आणि पाचवा प्रकार कॉम्प्लिमेंट ऑफ वर्ब. आता हे 5 प्रकार जरी असले तरी देखील वाक्यात नाउन क्लॉज काय काम करायला, सब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट. आता लक्षात घ्या, मी रचना लिहितो, ह्या रचना तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कोणीच सांगणार नाही. तर प्रत्येक विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, या रचनेवरून तुम्हाला वाक्य सोडवता येईल. कसं बघा, ज्या ठिकाणी वाक्याच्या सुरुवातीला सबऑर्डिनेट क्लॉज येतो आणि त्याच्यानंतर पुढे वर्ब व ऑब्जेक्ट येतं, ही रचना दिसली की ते बिंदास म्हणायचं त्याला सब्जेक्ट ऑफ द वर्ब. एक्झाम्पल सांगतो. हू डन धिस इज नॉट इम्पॉर्टंट. कुठल्याही वाक्यामधला जेव्हा क्लॉज ओळखायचा असतो तेव्हा नंबर 1 स्टेप लक्षात ठेवा. सर्वात अगोदर पहिली स्टेप, दिलेल्या वाक्यामधला कंजंक्शन कोणता आहे तो ओळखायचा. दुसरी स्टेप, त्या कंजंक्शनवरून वाक्यातला सबऑर्डिनेट क्लॉज ओळखायचा. तिसरी स्टेप, तो सबऑर्डिनेट क्लॉज वाक्यात काय काम करतो त्याचा रोल बघायचा. आणि चौथी स्टेप, त्याच्यावरून त्याचा प्रकार ठरवायचा. पहिली स्टेप, वाक्यातला कंजंक्शन हू, हू पासून पुढे सबऑर्डिनेट क्लॉज. कारण सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट एवढंच वाक्य असतं. मग हे सबऑर्डिनेट कंजंक्शन, त्याच्या पुढे वर्ब आणि ऑब्जेक्ट, दुसरा वर्ब आला, दुसरा क्लॉज लागला, म्हणजे हे दुसरं क्लॉज आहे. हे वाक्य एवढं आलं, कंजंक्शन आलेलं आहे, म्हणजे हा एवढा झाला वाक्यामधला हा सबऑर्डिनेट क्लॉज. या ठिकाणी हे वर्ब दिलेला आहे. कुठल्याही वाक्यामध्ये वर्बच्या अगोदर काय असतो, सब्जेक्ट असतो. वर्बच्या अगोदर सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट कोण असतं, नाउन असतं. उदाहरण बघा, राजू इज अ स्टुडंट. मग इज, राजू हे काय झालं, सब्जेक्ट झाला. तसं या इजच्या अगोदर हा काय झाला, वाक्याच्या सुरुवातीला आलाय, क्रियापदाच्या अगोदर आहे, तो क्रियेचा कर्ता आहे. क्रियेचा कर्ता म्हणजे तो कर्ता कुठलाही नाउनच असतो. क्रियेचा कर्ता आहे म्हणजे तो काय झाला, नाउन आहे. म्हणजे हा वाक्यात कर्त्याचं काम करायला म्हणून तो काय झाला, नाउनचं काम करायला म्हणून नाउन क्लॉज झाला. तेव्हा ही रचना, या रचनेप्रमाणे तुम्हाला जिथेही वाक्य दिसेल ते वाक्य नाउन क्लॉजच असणार. आता दुसरं बघा, ऑब्जेक्ट ऑफ वर्ब. आता ऑब्जेक्ट ऑफ द वर्बमध्ये या ठिकाणी अगोदर सब्जेक्ट येईल, वर्ब येईल आणि याच्यानंतर वाक्यामध्ये हा सबऑर्डिनेट क्लॉज आलेला असेल. सब्जेक्ट, वर्ब आणि त्याच्यानंतर वाक्यामध्ये सबऑर्डिनेट क्लॉज. आता सब्जेक्ट, वर्ब आणि क्लॉज कशा प्रकारे बघा, ही आस्क्ड दॅट, he asked what had happened there. किंवा आणखीन लिहितो, she asked if he would go. आता दोन्ही वाक्यांमध्ये पहिली स्टेप कोणती असते, वाक्यातला कंजंक्शन ओळखणे. कंजंक्शन कोणता आहे, वॉट. इथे कोणता आहे, इफ. याच्यानंतर दुसरी स्टेप काय, वाक्यातला सबऑर्डिनेट क्लॉज, हा सबऑर्डिनेट क्लॉज. तिसरी स्टेप काय, वाक्यात काय काम करतो, हे वाक्यातला सब्जेक्ट आहे, हा वाक्यामधला वर्ब आहे. वाक्यातली रचना काय असते, सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. हे बघा, सब्जेक्ट, वर्ब, वर्बच्या नंतर काय असतो, ऑब्जेक्ट असतो. वाक्य बघा,
आय प्लेड क्रिकेट. किंवा इथे आस्क आलेला आहे, हे वाक्य बघा, ही आस्क्ड अ डाऊट. डाऊट हे काय झालं, नाऊन आहे, व्हर्बच्या नंतर आहे, म्हणजे काय काम करायला, ऑब्जेक्ट. काय काम करतोय, ऑब्जेक्ट. मग हे वाक्यातले ऑब्जेक्ट आहेत, मात्र बेसिकली ते वर्ड काय आहेत, नाऊन आहेत, ऑब्जेक्टचं काम करत आहे. तसं या ठिकाणी सब्जेक्ट आहे, व्हर्ब आहे, याच्यानंतर काय असतं, ऑब्जेक्ट. इथं सब्जेक्ट आहे, व्हर्ब आहे, याच्यानंतर काय असतो, ऑब्जेक्ट. म्हणजे वाक्यातील क्रियापदाच्या नंतर ऑब्जेक्ट असतो आणि हे क्लॉजेस वाक्यामध्ये ऑब्जेक्टच्या जागेवर आले म्हणून याला काय म्हटलं जातं, ऑब्जेक्ट ऑफ व्हर्ब. आणि जिथे कुठे ही रचना दिसेल, समजा तुम्हाला हे दोन वाक्य दिले, याच्यापैकी सांगितलं चूज द करेक्ट नाउन क्लॉज आणि खाली पर्याय दिले, ओनली ए, ओनली बी, बोथ आर राईट, बोथ आर रॉंग. कोणतं लिहिणार आपण, हेही बरोबर आहे, हेही बरोबर आहे, दोन्ही बरोबर आहेत, म्हणजे काय द्यावं लागलं आपल्याला, बोथ आर राईट. दोन्ही वाक्ये नाउन क्लॉजचेच आहेत. म्हणजे नाउन क्लॉज ओळखायचं तुम्हाला उपप्रकार ओळखता आलेच पाहिजे. उपप्रकार ओळखता आल्याशिवाय नाउन क्लॉज कळणार नाही. हे झाले दोन्ही प्रकार. आता बघा, याच्या पुढचे दोन्ही प्रकार जे आहेत अतिशय सोपे आहेत. एकदा जर तुम्हाला ऑब्जेक्ट कळला तर नेमकं हे दोन काय असतात हे आपल्याला लगेच कळतात. इथे काय असतं बघा, जेव्हा वाक्यात सब्जेक्ट व्हर्ब येतो आणि याच्यानंतर वाक्यामध्ये 2+V1 येतं आणि या 2+V1 च्या नंतर वाक्यामध्ये सबऑर्डिनेट क्लॉज येतो आणि इथं सब्जेक्ट येतो, व्हर्ब येतो, ह्याच्यानंतर प्रीपोजिशन येतो आणि मग नंतर वाक्यामध्ये पुढे सबऑर्डिनेट क्लॉज येतो. ह्या रचना तुम्हाला जिथं दिसतील, ह्या रचना फक्त आणि फक्त नाउन क्लॉजमध्ये आणि या प्रकारातच दिसतात, दुसरीकडे तुम्हाला कुठे दिसणार नाही. म्हणजे ह्या दोन रचनेप्रमाणे जिथेही वाक्य असेल ते वाक्य शुअरली नाउन क्लॉजच असणार. म्हणजे ऑब्जेक्ट ऑफ द इन्फिनेटिव्ह काय असतो बघा. आता मी एक्झाम्पल लिहितो, तो इन्फिनेटिव्ह का प्रीपोजिशन आपण ओळखूया. बघा, फादर सेंट मी टू सी हू नॉक्ड द डोअर. आणि आणखीन एक वाक्य लिहितो, आय एम searching about what is useful for the exam. I am searching about what is useful for the exam. आता दोन्ही वाक्य बघा. आता परीक्षेमध्ये आयोग काय करतो, बऱ्याचदा तुम्हाला वाक्यात नाउन क्लॉज कोणता आहे तो ओळखा म्हणून विचारलं जाईल, किंवा कधी कधी उपप्रकार असतात, सब्जेक्ट ऑफ द वर्ब, ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब, इन्फिनेटिव्ह, ऑब्जेक्ट ऑफ इन्फिनेटिव्ह किंवा ऑब्जेक्ट ऑफ प्रीपोजिशन, या प्रकारचे पर्याय असतात. मग त्या त्या पर्यायानुसार तुम्हाला वाक्य कोणतं आहे ते त्या ठिकाणचं ओळखायचे. आता बघा, त्या पर्यायानुसार आपल्याला वाक्य ओळखायचे. आता फादर सेंट मी, पहिली स्टेप, वाक्यातला कंजंक्शन कोणता आहे, हू, तिथून सबऑर्डिनेट क्लॉज. त्याच्या पूर्वी काय आलंय, टू सी. टू सी हे काय झालं, इन्फिनेटिव्ह. मग इन्फिनेटिव्हच्या नंतर आला म्हणजे तो काय झाला, हा नाउन क्लॉज इन्फिनेटिव्ह, हे ऑब्जेक्ट ऑफ इन्फिनेटिव्ह झाला. यानंतर बघा, आय एम सर्चिंग अबाउट व्हॉट इज युजफुल फॉर द एक्झाम, सबऑर्डिनेट हे कंजंक्शन, तिथून पुढचा सबऑर्डिनेट क्लॉज. त्याच्यापूर्वी काय आलं, प्रीपोजिशन. मग इथं प्रीपोजिशन आला, मग प्रीपोजिशनच्या नंतर सबऑर्डिनेट क्लॉज आहे, म्हणजे प्रकार कोणता झाला, हा ऑब्जेक्ट ऑफ द प्रीपोजिशन झाला. तर एवढं इझी आहे. आणि ह्या ज्या मी तुम्हाला स्ट्रक्चर सांगतोय मित्रांनो, परत सांगतो, तुम्हाला हे स्ट्रक्चर्स कुणीच सांगणार नाही. हे बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी जे माझ्या क्लासमध्ये शिकलेले आहेत, जे माझे विद्यार्थी आहेत, त्यांना हे सगळ्याला माहिती असेल, पण व्हिडिओच्या माध्यमातून अनेक नवीन विद्यार्थ्यांना हे स्ट्रक्चर्स माहिती पडतील आणि हे तुम्हाला परीक्षेत कसंही वाक्य नाउन क्लॉजचं असू द्या, अगदी चुटकीसरशी तुम्हाला वाक्य सोडवता आलं पाहिजे.
एका सेकंदात तुमचं उत्तर कुठलं आहे ते तुम्हाला कळलं पाहिजे. प्रॅक्टिस प्रॉपर्टी जर तुमची झाली, वाक्य जर तुम्ही सोडवले बरोबर ह्या टेक्निकप्रमाणे तुम्हाला वाक्य कळतं. कसं सोडायचं मी प्रूव्ह करून दाखवतो. अगोदर शेवटचा प्रकार कोणता आहे तो आपण हा शेवटचा प्रकार यामधला आपण एक्सप्लेन करूया. ओके, हे सर्वांना क्लिअर झालं. आता बघा त्यातला शेवटचा प्रकार आणि हा आहे कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब. आता अगोदर कॉम्प्लिमेंट काय असतो हे लक्षात घ्या. कॉम्प्लिमेंट इंग्रजीमध्ये असे काही क्रियापद आहेत जसं एम इज आर वॉज वेअर डू डज डीड हॅव हॅज हॅड विल बी शल बी. या क्रियापदांच्या नंतर नाऊन आला तर त्या क्रियापदाला अर्थ आहे नाहीतर नाही आहे. उदाहरण बघा, आय एम अ टीचर. जेव्हा आपण असं म्हणतो आय प्ले, क्रिया कळते आपल्याला काय तर सब्जेक्ट आणि वर्ब. हे बघा वाक्य आय प्ले, सब्जेक्ट आहे वर्ब आहे. मग इथे वाक्यामध्ये सब्जेक्ट पण दिला आणि वर्ब पण दिलाय, मग क्रिया कळायला लागली काय तर. पण जेव्हा मी असं म्हटलं आय एम, हा पण वर्ब आहे हा पण वर्ब आहे, पण याच्यातून क्रिया आहे, याच्यातून क्रिया आहे का नाहीये, हा अपूर्ण अर्थाचा क्रियापद आहे. याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं इनकम्प्लीट वर्ब ऑफ प्रेडिकेशन, अपूर्ण अर्थाची क्रियापदे. आणि ज्या अपूर्ण अर्थाच्या क्रियापदानंतर एखादा नाऊन येतो त्याला कॉम्प्लिमेंट म्हटलं जातं. आणि ह्या क्रियापदाच्या नंतर नाऊन येतो त्याला ऑब्जेक्ट म्हटलं जातं. मग आय ॲम अ स्टुडंट, आय एम अ टीचर, आय एम अ डॉक्टर, ते कॉम्प्लिमेंट झाले. जेव्हा या क्रियापदांच्या नंतर एखादा सबऑर्डिनेट क्लॉज येतो म्हणजे सब्जेक्ट वर्ब कोणते इनकम्प्लीट वर्ब एम इज आर वॉज वेअर विल बी शल बी हॅव हॅज हॅड, आणि ह्याच्या नंतर सबऑर्डिनेट क्लॉज येतो तेव्हा तो प्रकार काय झाला, तो झाला कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब. त्याला कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब म्हटलं जातं. एक्झाम्पल बघा, लाईफ इज व्हॉट वी थिंक, सब्जेक्ट आहे वर्ब आहे, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन सबऑर्डिनेट क्लॉज. पण याच्या अगोदर काय आलं वर्ब. कोणता वर्ब आहे, हा वर्ब आला वाक्यामधला इनकम्प्लीट वर्ब ऑफ प्रेडिकेशन. आणि याच्यानंतर जेव्हा सबऑर्डिनेट क्लॉज येतो तेव्हा तो सबऑर्डिनेट क्लॉज हा वाक्यामधला कुठला असतो, नाऊन क्लॉज असतो. हे नाऊन क्लॉज. तेव्हा नाऊन क्लॉजचे हे 4 प्रकार. कोणते कोणते 4, सब्जेक्ट ऑफ द वर्ब, ऑब्जेक्ट ऑफ वर्ब, ऑब्जेक्ट ऑफ इन्फिनेटिव्ह, ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन आणि कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब. हे 5 प्रकार आहे. आता परीक्षेमध्ये एक्झाम्पल कशा प्रकारे येतं, परीक्षेत कशा प्रकारे स्ट्रिक वापरायच्या आता आपण हे बघूयात. बघा मित्रांनो, या ठिकाणी 2 एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करूया. दोन्ही MPSCचे एक्झाम्पल आहेत. नाऊन क्लॉजवरती एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं आणि अगदी काही सेकंदामध्ये उत्तर कसं काढायचं बघा. आपल्याकडे 30 सेकंद असतात, 30 ते 36 सेकंद उत्तर काढण्यासाठी एका प्रश्नाला येणारे. हे वाक्य राज्यसेवेचं आहे, राज्यसेवा 2018चं वाक्य क्लॉजवरती. आणि याला प्रश्न असा विचारला आहे, चूज द नाऊन क्लॉज फ्रॉम द गिव्हन. नाऊन क्लॉज ओळखायचं आहे. 1, 2 आणि 3 हे 3 वाक्य दिलेले, या 3 पैकी नाऊन क्लॉज ओळखायचं आहे. आणि परत खाली दिले 1 and 3, ओनली 3, 1 and 2, 2 and 3. जेव्हा तुम्हाला असे पर्याय दिलेले असतात ना, एक आता तुम्हाला नवीन ट्रिक सांगतो, सर्वांनी काळजीवर ऐकायचं. काटाकाटी करायची. कशा प्रकारे काटाकाटी करायची, कसं उत्तर काढायचं, अतिशय सोपी टेक्निक सांगतो. आता बघा, या ठिकाणी 3 नंबर आहे, इथे 3 नंबर आहे, इथे 3 नंबर आहे. दिलेल्या 4 पर्यायापैकी जास्तीत जास्त पर्यायांमध्ये सारखं वाक्य कोणते ते अगोदर शोधायचं. इथे 3 आहे, इथे 3 आहे, इथं 3 आहे. आपल्याला ओळखायला सांगितलंय वाक्यामधला नाऊन क्लॉज कोणता आहे तो ओळखायचा आहे. अगोदर 3 नंबरचं वाक्य वाचा, अगोदर 1 नंबरचं वाक्य नका वाचू, अगोदर 3 नंबरचं वाक्य वाचा. जर तुम्ही 3 नंबरचं वाक्य वाचलं आणि 3 नंबरचं वाक्य वाचल्यानंतर ते जर बरोबर असेल, नाऊन क्लॉज असेल, तर मग त्या 3 वाक्यामध्ये नाऊन क्लॉज आहे. मग त्याच्यासोबत कोणता पर्याय आहे, मग 3 सोबत इथं 2 आहे, इथं 3 सोबत 1 आहे. मग जर 2 नंबर बरोबर असेल तर हा पर्याय असेल,
जर एक बरोबर असेल हा पर्याय असेल किंवा हा पर्याय असेल, फक्त एकच असेल. मग आता यापैकी बघूया. आपण अगोदर 3 नंबरचं वाक्य बघूया. आता टाईम लावायचा, उत्तर किती लवकर आणि कशा प्रकारे निघतं बघा. आता या 3 नंबरचं वाक्य 3 पर्याय दिलेलं आहे. मग अगोदर आपण हे वाचू, म्हणजे हे बरोबर असेल तर 3 पैकीच उत्तर असेल, हे जर चूक असेल तर 3 चुकतील, राहिलेलं उत्तर असेल. आता बघा, द बॉय म्हणजे पहिली आपली स्टेप वाक्यातला सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन, दुसरी स्टेप वाक्यामधला सबऑर्डिनेट क्लॉज ओळखणे, तिसरी स्टेप वाक्यामधली सबऑर्डिनेट क्लॉजच्या नंतर त्या वाक्यामधल्या क्लॉजचा रोल ओळखणे आणि चौथी स्टेप त्याचा टाईप ठरवणे. या 4 स्टेप आपल्याला लक्षात ठेवायचे. पहिली स्टेप कंजंक्शन, हू आलेला आहे. दुसरी स्टेप सबऑर्डिनेट क्लॉज, हू सॅंग अ सॉन्ग, हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आता याचा रोल बघा, रचना मी सांगितल्या होत्या. इथे सब्जेक्ट आहे, हा वर्ब आहे आणि पुढं माय ब्रदर हे आलेलं आहे. म्हणजे हा वेगळा दिसतोय आपल्याला दिलेल्या रचनेप्रमाणे, नाउन क्लॉजच्या कुठल्याच रचनेप्रमाणे नाही. ना वाक्याच्या सुरुवातीला आहे ना क्रियापदाच्या नंतर आहे. हे क्रियापदाच्या अगोदर आहे, पण त्याच्या अगोदर पण बॉय आलेला आहे, म्हणजे दोन्हीच्या मध्येच आहे. तेव्हा तिन्ही रचनेप्रमाणे नाहीये. हा ॲडजेक्टिव्ह क्लॉजमध्ये मोडतो. हू आलेला आहे याच्याबद्दल माहिती सांगतो. म्हणजे 3 नंबरचं वाक्य नाउन क्लॉज नाही. हे 3 नंबरचं वाक्य नाउन क्लॉज नाही म्हणजे हा पर्याय होणार नाही, म्हणजे हाही पर्याय होणार नाही. इथं 3 नंबर आहे म्हणजे हाही पर्याय होणार नाही. आणि आता कोणतं 1, म्हणजे आपण फक्त एक वाक्य वाचलं, तुम्हाला 5 सेकंद लागतील वाचायला आणि उत्तर तुमचं 7 ते 8 जास्तीत जास्त मॅक्सिमम 10 सेकंदात उत्तर निघतं. म्हणजे आपल्याला 30 सेकंद 36 सेकंद एका प्रश्नासाठी, पण 10 सेकंदात तुमचं उत्तर निघतं. आता राहिलेले खरोखरच नाउन क्लॉज आहेत का बघा कशा प्रकारे. द प्रॉब्लेम इज हू विल बेल द कॅट. द प्रॉब्लेम इज हा सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन, याच्या पुढचा सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनच्या अगोदर इज हे वर्ब, वर्बच्या नंतर काय असतं, ऑब्जेक्ट असतं. आणि हा इज काय झाला, इज हा कॉम्प्लिमेंट आहे. कसा, कारण हा इनकम्प्लीट वर्ब ऑफ प्रेडिकेशन आहे. याच्यानंतर आलेला सबऑर्डिनेट क्लॉज हा काय असतो, कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब असतो. म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब आहे, म्हणजे हा नाउन क्लॉज आहे. मग हे 1 नंबरचं नाउन क्लॉज आहे. 1 नंबर कुठं आलेला आहे, इथं आलेला आहे. त्याच्यानंतर बघा, हू स्टोल द डायमंड इज अ मिस्ट्री. हा वाक्याच्या सुरुवातीला सबऑर्डिनेट क्लॉज, त्याच्या इथं वर्ब आहे, म्हणजे वर्बच्या अगोदर काय असतो, सब्जेक्ट. हा सब्जेक्ट ऑफ द वर्ब आहे, म्हणजे हाही नाउन क्लॉज आहे. 1 आणि 2 म्हणजे पर्याय झाला आपला हा. तुम्ही कशाही पद्धतीने उत्तर काढा, तुम्हाला जसं सोपं जाईल तसं. पण या प्रकारे जर तुम्ही काही वाक्य सोडवलेत, आपला जो 4000 क्वेश्चन सेट आहे, या क्वेश्चन सेटमध्ये सर्व परीक्षांमध्ये आलेले वाक्य आहेत, सरळ सेवा भरतीचे वाक्य आहेत. तुम्हाला सर्व प्रश्नांची प्रॅक्टिस खूप चांगल्या प्रकारे होईल व ह्या सर्व ट्रिक्स देखील तुम्हाला आत्मसात करता येतील. आता याच्यानंतरचं वाक्य बघा, हे एक वाक्य आपण घेऊया वनसेवेचं. लाईफ इज व्हॉट वी मेक ऑफ इट. आता इथे देखील बघा, सेम तीच ट्रिक लावू आपण. जास्तीत जास्त पर्यायामध्ये आलेला, इथे 4 आहे, इथं 4 आहे, 2 ठिकाणी आला. इथं 3 आहे, इथं 3 आहे, 2 ठिकाणी आला. म्हणजे 4 किंवा 3 नंबर कुठलंही वाचा. आपण अगोदर 3 नंबर वाचूया, किंवा तुम्ही वरून सिक्वेन्सनं जरी वाचत आलात आणि एक एक पर्याय कट करत गेलात तरी चालतं. आपण वरून येऊया, नंतर ह्या 4 किंवा 3 पासून सांगतो. आपण 1 नंबरचं वाक्य वाचलं. अगोदर कंजंक्शन, वॉट आलेला आहे, त्याच्या पुढचा सबऑर्डिनेट क्लॉज, त्याच्या अगोदर इज आहे. इज हा इनकम्प्लीट वर्ब आहे, लक्षात ठेवा. इज नंतर आलेला सबऑर्डिनेट क्लॉज हा काय असतो, नाउन क्लॉज असतो. 1 नंबर नाउन क्लॉज. 1 नंबर कुठे, 1 नंबर इथे, 1 नंबर इथे. 1 नंबर कन्फर्म आहे आपण नाउन क्लॉज आहे म्हणून, यस, कारण इनकम्प्लीट वर्ब आहे. इनकम्प्लीट वर्ब नंतर आलेला क्लॉज हा नाउन क्लॉज असतो. म्हणजे इथे 1 नंबर नाही आहे, हा पर्याय चूक. इथे 1 नंबर नाही आहे, हा पर्याय चूक. चला, 2 पर्याय आपले गेले. जर तुम्हाला व्यवस्थित अभ्यास असेल तर दिलेल्या 4 पैकी कुठले तरी 2 बरोबर आहेत, 2 चूक येथे लगेच लक्षात येतो. आता आणखी थोडं आपण वाक्य सॉल्व करू. आता इथे हा एक पर्याय राहिला, हा एक पर्याय राहिला. याच्यामध्ये 3 आहे, याच्यासोबत 4 आहे. म्हणजे 2 नंबरचं वाक्य वाचायची काही गरज नाही, कारण हे पर्याय कटलेला आहे, हाही पर्याय कटलेला आहे. 2 नंबरचं सोडून द्या, 3 आणि 4 नंबरचं वाक्य वाचू. 3 आणि 4 नंबरचं वाक्य वाचू. द टाइम
विच इज लॉस्ट फॉर एव्हर. मग विच इज लॉस्ट फॉर एव्हर जसं हे वाक्य होतं द बॉय, आणि याच्यानंतर हा क्लॉज होता आणि पुढे आलेला आहे म्हणजे ॲडजेक्टिव्ह क्लॉज होता. तसं हा सब्जेक्ट आहे, विच हा सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन, हा झाला सबऑर्डिनेट क्लॉज आणि पुढे आला व्हर्ब. म्हणजे सब्जेक्ट आणि व्हर्ब या दोन्हीच्या मध्ये हा क्लॉज गेलाय, तेव्हा हा ॲडजेक्टिव्ह, हा नाउन क्लॉज नाही. मग 3 नंबरचा नाउन क्लॉज नाही म्हणजे हा पर्याय होणार नाही. हे तुम्हाला इथं वाचायची गरज पण पडत नाही, आपलं उत्तर इथेच निघतं. म्हणजे उत्तर काढण्यासाठी आपण हे वाक्य वाचलं, एक 5 सेकंदामध्ये आपण वाक्य जर वाचलं तर तुम्हाला हे 2 पर्याय यामधले कटले, 2 मध्ये उत्तर आहे हे कळालं. आणि हे दुसरं वाक्य वाचल्याच्या नंतर पुढच्या 5 ते 10 सेकंदात आपलं हे उत्तर निघून जातं. म्हणजे तुम्हाला सगळेच पर्याय वाचायचे आणि कुठं मग 1 and 3 का 2 and 4 किंवा 2 and 3 हे कुठले एवढं गोंधळात पडण्याची गरज नाही. ह्या ट्रिक्स तुम्हाला प्रॅक्टिस केल्यानंतर आणि बेसिक कन्सेप्ट क्लिअर केल्यानंतर खूप चांगल्या प्रकारे जमतात. आणि तुम्ही अशा पद्धतीच्या ट्रिक्स फॉलो करण्यासाठी आपले जे व्हिडिओज आहेत हे व्हिडिओज या प्रकारे बघत चला. याशिवाय बुक्स तुम्हाला मी जे सांगितले दोन्ही बुक्स तुम्ही वाचत चला. याच्याशिवाय मी सुरुवातीला खाली जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करा, तुमचे डाऊट्स तुम्ही सर्व वेगळ्या प्रकारचे सॉल्व करा. आता राज्यसेवा आहे, यानंतर परत मेन्स येईल, तोपर्यंत आपण वेगवेगळे व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण सिलेबस व्यवस्थितपणे कव्हर करूयात. बाकी जर तुमचे काही मला कुठल्याही प्रकारचे जर डाऊट्स असतील बिनधास्त फोन करून तुम्ही विचारू शकता. ओके, थँक्यू.